बऱ्याच जणांना सांगितले की संध्याकाळी सुद्धा महाराष्ट्रामध्ये पावसाचं डेव्हलपमेंट चांगलं असणार आहे। पण काही जणांनी सकाळीच कमेंट केल्यात की आमच्याकडे कडक ऊन पडलंय। सकाळी कडक ऊन पडणार नाही तर काय? तुम्हाला मी वारंवार सांगत असतो की 11 पासून ते 15 ऑगस्ट पर्यंत आपल्याला दम धरायची अनेक भागांना, काहींना आज सुरू झालाय काहींना उद्या होईल आणि काहींना 13, 14, 15 या दरम्यान होईल। त्यामुळे काहीही काळजी करायची नाही। आणि मी वारंवार फक्त हे सांगतोय, मी तुमचं टेन्शन वाढू नये म्हणून हा अंदाज दिलाय आणि ह्या 5 दिवसांमध्ये तुम्हाला तो पाऊस सगळ्यांना सुद्धा होणार आहे। नुसता वाढू नये म्हणून नाहीये, हा सगळ्यांना सुद्धा होणार आहे, काही काळजी करू नका। सध्या आपण पाहतोय घनसावंगी तालुक्याच्या उत्तर भागामध्ये देखील पावसाचं आगमन झालंय। जालना जिल्ह्यामध्येही अनेक ठिकाणी आगमन झालंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आगमन झालंय। नाशिकचे वगैरे अजून बरेचशा भागांमध्ये वातावरण हे सक्रिय झाले। सोलापूरचे देखील व्हिडिओ पडलेत, अहिल्यानगरच्या देखील बऱ्याच भागांचे व्हिडिओ पडलेत आणि आता रात्री मध्यरात्री नांदेड, हिंगोली, पुसद, डिग्रजसह यवतमाळचे सुद्धा व्हिडिओ पडणार आहेत असं सिस्टम आहे। काही भागांना दिवसभर भकास वातावरण होतं, आता दिवस मावळता ते वाढायला लागलं। हे एक पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, कारण की दिवसा वाऱ्यामुळे वातावरण हे डेव्हलप होत नसतं। त्यामुळे आजची ही 11 ऑगस्टची रात्र चांगली आहे, तर 12 ऑगस्ट पासून सुद्धा पावसामध्ये आणखीन वाढ होणार आहे। त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की काळजी करू नका। आणि 15-16चं काय, 15-16 पासून सुद्धा खंड पडणार नाहीये, हे तुम्हाला मी ठासून सांगतोय। कारण की 15-16 पासून सुद्धा खानदेशात किंवा विदर्भात पावसाचं सत्र हे चालूच राहील आणि पुढे पुढे ते वाढत जाईल। पण खंड महाराष्ट्रात 15 दिवसाचा ह्या ऑगस्ट महिन्यात नाही। ज्या भागांना आज असं वाटतंय की आमच्याकडे आभाळ येऊन जिरून गेलंय, अजिबात काळजी करू नका। हे सिस्टम आजच चांगल्या सुरुवात तिथे झालेली आहे। ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या आज संध्याकाळी भागात पाऊस होणारे जे काही भाग आहेत ते म्हणजे जवळपास धुळे, जळगाव तर हे बाउंड्री लगतचे लो प्रेशरच्या जवळचे भाग आहे, तिथे पाऊस चांगलं हे काही मोठेपणा नाहीये। पण ज्या भागामध्ये मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या पाऊस नाही, तिथे पाऊस येत्या 24 तासामध्ये कोणत्याही क्षणी ऍक्टिव्ह होईल। आणि असं नाही की तिथे होणार नाही, तिथे होणार आहे। 12 ऑगस्ट 13 ऑगस्ट दरम्यान या भागामध्ये अनेक ठिकाणी पाऊस झालेला असेल। आजही संध्याकाळी लातूरच्या काही मोजक्या भागांमध्ये, परभणीच्याही मोजक्या भागांमध्ये ती ऍक्टिव्हिटी आहे। त्याचे मेसेज तुम्हाला माझ्या कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळतील। ठीक आहे, आणि आपण काय करतोय, पाऊस नाही पडला की जिथं निगेटिव्ह बातमी येते तिथे पळतात, तिथे जाऊन कमेंट करतात खरंच आमच्याकडे झालं नाही। पण मी तुम्हाला वारंवार आणि स्पष्टपणे सांगितलेलं असतं की 11 पासून 15 पर्यंत आपल्याला दम धरावी लागणार आहे। जरी आपला माल सुकत असेल वगैरे, खंड तर नाहीच, पण त्यापेक्षा आणि मी माझं स्टेटमेंट पाऊस 15 तारखेपर्यंत दाखवणं हे गरजेचं आहे। आणि मी तोपर्यंत बदलतही नाही आणि शेवटपर्यंत बदलणार नाहीये। मला हे जमतच नाहीये की घटकात पाऊस सांगणं, घटकात खंड सांगणं। मी तुम्हाला वारंवार हे सांगत आलेलो आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये लगेच शहर परिसराच्या पश्चिम साईडला विजा सुरू झाल्यात, पाऊस तिथेही आगमन करतोय। आणि आज संध्याकाळी देखील खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यात मोजक्या ठिकाणी सुरुवात चांगली होणार आहे। उद्यापासून कुठल्या भागांना वातावरण हे बरं असेल आणि पाऊस कसा राहील देखील पहा। सोलापूरला जशी काल सुरुवात झाली, आज काही भागांना सुरुवात झाली, ती उद्या सुद्धा आहे। लातूरकरांना उद्यापासून दिलासा मिळेल। परभणी, हिंगोली ते जालना, अहिल्यानगर उद्यापासून दिलासात आणखीन वाढ होणार आहे। नांदेडच्या अनेक भागांत चांगला ते अति चांगला पाऊस होणार आहे। त्यानंतर 12 ऑगस्टला चंद्रपूरचे भाग बरेचसे होते, जवळपास 70% व्याप्ती आहे। वाऱ्यामुळे ती 60 वर जाईल किंवा 80 वर जाईल, पण चांगली व्याप्ती आहे। नागपूरमध्ये भाग बदलत पद्धतीने, पण 3 दिवसामध्ये हा भाग बऱ्यापैकी कव्हर होईल। अकोला, अमरावती पण आहे। बुलढाण्यामध्ये आज सिंदखेडराजा असेल, देऊळगाव असेल, अनेक ठिकाणी थोडी चांगले झालेत, काही ठिकाणी बरा पाऊस झालाय, तर त्या भागांना 12 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान आणखीन चांगला आहे। धुळेसह खानदेशामध्ये उद्या सुद्धा पावसाची वाढ आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये दमदार ते मध्यम असं सत्र चालू असेल। मुंबईला सकाळपासून जोर वाढलाय, पण आणखीन तिथे उद्या आणखीन वाढेल। पुणेसह कोल्हापूर, सांगलीमध्ये उद्या सटकारे पावसाचे फटकारे जास्त वाढतील, ही 12 ऑगस्ट आहे। म्हणजे एकंदरीत मराठवाड्यात आणि विदर्भात, खानदेशामध्ये वातावरण हे पुढच्या 15 तारखेपर्यंत सक्रिय आहे। काहींना आज पडलाय, उद्या काहींना पडेल, परवा दिवशी अजून काही जणांना पडेल, पण पावसाची ऍक्टिव्हिटी हे चांगली आहे। आमच्याही घनसावंगी तालुक्यात आज संध्याकाळी जी उत्तर साईड आहे ती जवळपास 50% व्यापली जाईल। त्यामुळे परतूर, मंठा, जिंतूरकडे तो पट्टा जात मेहकर ते रात्री बेरात्री किंवा पहाटेपर्यंत 12 ऑगस्टच्या अनेक ठिकाणी हा पाऊस झालेला असेल। त्याचबरोबर 13 ऑगस्ट बद्दलही तुम्हाला मी सांगितलं की 13 ऑगस्टला पूर्व मराठवाडा, पूर्व विदर्भ हा चांगला असणार आहे।
इथे पावसाचा जो जोर आहे तो खानदेश विदर्भाला सर्वाधिक जास्त जरी असला तरी पूर्व भागामध्ये तो बरा पण राहणार आहे, निव्वळ असं खंड नाही आहे. ठीक आहे. मराठवाड्यात सलग 14 तारखेला देखील जोर चांगला आहे, त्यामध्ये लातूरचा आणि बीडचा समावेश बरा आहे, त्याचबरोबर जालना सुद्धा आहे. छत्रपती संभाजीनगर बुलढाणा या भागांना थोडाफार का होईना कंटाळा येईल अशी पद्धत ही 14-15ची असणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याला सुद्धा 15 पर्यंत कंटाळा येईल अशी पद्धत आहे. आणि मी वारंवार सांगणार आहे, जय बेशेव सर, धन्यवाद. तर अशा सर्व शेतकऱ्यांना सांगतो की 15 तारखेपर्यंत मी एकाचाही टोमणा ऐकून घेणार नाहीये आणि एकालाही मी कमेंटला रिप्लाय देणार नाही. मी वारंवार फक्त एवढं सांगेल, तुम्हाला 11 आजच्या आणि 15 तारखेपर्यंत शांत राहणे. 15 झाली की 16 तारखेला मला सकाळी मेसेज करणे की पाऊस कसा झालाय म्हणून ह्या 5 दिवसामध्ये. ठीक आहे. आता 15 पासून पुढे खंड पडणार आहे असं अनेक जणांचं वक्तव्य आहे. तर 15 पासून सुद्धा बघा कशी पद्धत आहे. 16ला नाशिक जिल्हा जिथं सांगितलं आहे, ज्यांना सांगितलं असेल त्यांच्याच भागामध्ये 16 पासून सुरुवात होते. धुळे पण आहे, बुलढाणा वगैरे भाग, विदर्भाचा आणखी बराचसा भाग आहे. 17 तारखेला लातूरसह बीड जिल्ह्यात आणखी जास्त असेल. मी तर एवढं ठासून सांगेल की जो पाऊस ह्या 13-14ला नाही पडणार, 15ला चांगला होईल, तोच पाऊस 17 पासून देखील या मराठवाड्यामध्ये वाढ घेणार आहे आणि 18 पासून कोल्हापूरच्या भागामध्ये जोर वाढेल. म्हणजे हे बघा प्रेडिक्शन असं आहे की आपल्याला एका दिवसामध्ये अख्खा महाराष्ट्र व्यापणे हे कोणत्याच मान्सूनमध्ये शक्य नसतं, पण 11 पासून 15 पर्यंत सर्व शेतकऱ्यांना धीर ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा इतरांनी तर बखार सांगितलेली आहे, तुम्हाला पटत असेल तर तिथेही जाऊ शकता, काही विषय नाही आहे. पण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचं वातावरण हे आहे. फक्त जो भाग आणि जो कालावधी आपल्या गावापर्यंत यायला, आपल्या तालुक्यापर्यंत यायला लागतोय तो लागणारच आहे, पण त्याला जास्त वेळ नाही. 11 पासून ते 15 पर्यंत जो प्रवास सांगितलाय तो पहिले पूर्ण होऊ द्या. ठीक आहे. आता एक एक जिल्हे मी पार करतोय कशा पद्धतीने असेल. सर्वाधिक जास्त जोर जो आहे तो पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाडा आणि खानदेशला तर साहजिकच आहे, पण मराठवाड्यामध्ये सुद्धा आणि दक्षिण महाराष्ट्रात सुद्धा ह्या 4-3 दिवसामध्ये पाऊस चांगला अपेक्षापेक्षाही बरा होऊ शकतो. जे माल सुकतायत त्यांना एक चांगला आधार सुद्धा याच्यामध्ये मिळणार आहे. पण महाराष्ट्रामधून सुद्धा 15 पासून पुढे सुद्धा खंड नाहीये, तो देखील कालावधी चांगलाच असणार आहे. एकंदरीत चित्र पाहता, सध्याचं चित्र पाहिले की अनेक शेतकऱ्यांचे फोटो देत का की माल खूप जास्त सुकायला लागले, त्यापेक्षा निगेटिव्ह बातम्या ऐकून तुमचा काळीज हे जास्त सुकतंय त्याकडे देखील लक्ष द्या. कारण की जिथे जिथे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगितले, याचा अर्थ असा नाहीये की पाऊस नाही पडणार आणि मी तुम्हाला फक्त आनंद मिळावा यासाठी आनंद सांगतोय, असं काही नाही. तुम्ही कालपासून रिझल्ट देखील पाहतायत महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पाऊस सुरू झालाय, व्हिडिओ देखील तुमच्यापर्यंत पोहोचतायत. अजून 2 ते 3 दिवसामध्ये महाराष्ट्राचा जवळपास 70% भाग व्यापला जाईल आणि राहिलेला 15-16 पर्यंत व्यापला जाईल. 15 पर्यंत, 16 तारीख सांगतच नाही, कारण की कोर्टाच्या तारखा असल्यासारखं तुम्ही सुद्धा ऐकताय. एखादा दिवस मागे पुढे झाला तर सहन करत सुद्धा चला जा, पण पाऊस महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही. काळजी करू नका. जय शिवराय, धन्यवाद.